लग्नाचा कार्यक्रम आवरल्यानंतर आमच्याकडे थोडासा वेळ होता, तर चला म्हटलं शेतातून चक्कर मारून येऊया. तर आमच्याकडे काही पहिल्यांदा शेती नव्हती, काही महिन्यापूर्वीच आम्ही घेतली आहे आणि आम्हाला वडिलोपार्जित शेती किंवा घर असं काहीच नाही. सगळं आमचा संसार सोयीपासून आम्ही उभा केला आहे आणि यासाठी माझ्या नवऱ्याने 12-13 वर्ष एकही सुट्टी नव्हती घेतली. त्याच्यामुळं आज हा पाहायला दिवस भेटत आहे आणि आम्ही फॅमिली पहिल्यांदा शेती पाहायला आलो होतो आणि आले आम्हाला दिसलं मावळ, तर ते आम्ही तर झाडणारच आहे आणि खूपच छान वाटत होतं. पण आमच्या आहोंना शेतातलं एकही काम येत नाही, कारण ते पुण्यालाच असतात, त्यांना एकही सुट्टी नसते, त्यामुळे त्यांना कोणतंच शेतातलं काम येत नाही आणि या उलट मला शेतातली सगळे कामं येतात. पण आता जर सध्या सगळे खूप खुश आहेत आणि हा आहे शेतामधला ओढा. तर आता फक्त तुम्हाला इथं गवतच पाहायला भेटेल, कारण खूप ह्याला रिपेरिंगचं काम आहे. तर त्यानंतर आता आमचं शेत तर पाहून झालं, तर आता जायचं होतं आईच्या शेतामध्ये. तर हे खूप जवळ आहे दोन्हीही आणि ही विहीर ज्यामध्ये आम्ही पोहायला शिकलेलो. तर आता आम्ही आलो होतो आईच्या शेतामध्ये आणि त्यांच्या आता आहे कांदे. तर आमच्या गावाला सगळे कांदे बागायतदार आहेत, त्यामुळे तुम्हाला सगळे कांदेच पाहायला भेटतात. त्यानंतर आमचं हे छोटंसं फार्म हाऊस शेतातलं गुरांसाठी बांधलेलं आणि खूपच सुंदर आहे. आणि इथं आहेत बोरं. आता बोरं तर एवढी गोड आहेत आणि सगळीकडे आता कांदा, गहू आणि ज्वारी हेच पिकं आहेत. आणि आम्हाला पहिलं रानामध्ये एक बोराचंही झाड नव्हतं आम्ही लहान होतो तेव्हा, आणि आता सगळे फळांची झाडं आमच्या भावांनी लावली आहेत आणि त्याला खूप गोड फळही आलेले असतात. तर हे आहे गहू आणि छोटे छोटे आता कैऱ्याही लागल्या आहेत. आता नंतर आले की आंबे येतीलच उन्हाळ्यापर्यंत आणि हे पेरू हे तर कायमचेच असतात. पण हे जे रामफळ आहे हे कोणीही खात नाही का काय माहिती. आणि सगळे इथं 2-2 झाडं आहेत. आवळाही आहे, जांभळ आहेत, बोरं आणि सगळे फळांचे असेच झाडं लावलेले आहेत. तर इथं करायचं आहे भुईमुग आणि हे यांची विहीर. तर आता ही खाली पण कांदाच आहे आणि आता आम्हाला सगळा शेतातला फेरफटका मारायचा होता. तर आई आम्ही सगळेच आलेलो होतो आणि गुरांची मका आहे. त्यानंतर रानमेवा गोळा करून आम्ही बसलो होतो गप्पा मारीत खाण्यासाठी. तर हे दोघंजण भाऊ कसे निवांत बसले आहेत आणि त्यांना मुलींशी गप्पा मारायच्या होत्या. तर आम्ही रानातच असं काहीतरी जुगाड करून पपई कट केली होती आणि तोपर्यंत आमच्या गौरवनी मोहोळ झाडून आणलं. आणि हा खूप रॉयल शेतकरी आहे, तो शेतीचे काम खूप उत्तम करतो. आणि आता आमच्या आविनाचं चालू होतं गुरांना कुट्टी करून टाकायचं. त्यानंतर सगळे शेत फिरून आलो आणि आता आम्हाला जायचं आहे घरी. तर हा रानमेवा गोळा केलेला पुण्याला घेऊन जाण्यासाठी आणि आम्हाला पहाटेच पुण्याला जायचं आहे, कारण मुलांना सुट्टी नसते. त्यानंतर अविनाशबरोबर आम्ही आलो घरी आणि आता घरी आलं ना मुलांची मस्ती चालूच असते. जेवण ती झाली आणि यांना तर इथं गावाला आलं ना पिंजऱ्यातून सोडल्यासारखंच मोकळं असतात, निवांत फिरतात. तर चला भेटूया आता पुढच्या